नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो नमो माय बापा गुरु कृपा घना तोडिया बंधना माया मोहा मोह जाळ माझे कोण निरशील तुझ वीण दयाळा सद्गुरु राया तुझ नमो 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 ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो सद्गुरु राया माझा आनंद सागर त्रैलोक्या आधार गुरुराव त्रैलोक्या आधार गुरुराव त्रैलोक्या आधार गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश जा पुढे उदास चंद्र रवी पुढे उदास चंद्र रवी जा पुढे उदास चंद्र रवी रवी शशी अग्नि नेण तिजा रूपा रवी शशी अग्नि नेण तिजा रूपा स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेले 20-22 वर्ष नॅनो फाउंडेशन काम करते. सुरुवातीला
हे सगळे उपक्रम घराच्या माध्यमातून कुटुंबामध्ये आम्ही चालवत होतो. नंतर आम्हाला जनसमुदाय जनसंपर्क वाढला. त्यातनं हे आता मोठा परिवार झाला आहे NNI फाउंडेशनचा. त्यामुळे मला विशेष आनंद वाटतो. आज कलारत्न पुरस्कार NNI फाउंडेशनचा राहुलजी जाधव यांना आपण समर्पित करणार आहोत. आणि या पुरस्कार वितरणासाठी प्रमुख अतिथी म्हणून सर्वांचं लोकप्रिय असं व्यक्तिमत्व पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर प्रशांत दादा, प्रमुख अतिथी म्हणून योगायोगाने ज्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभले असे रवी किरण वडगावकर मठाधिपती, आणि अध्यक्ष म्हणून लाभलेले सुप्रसिद्ध उद्योगपती आणि सिने अभिनेते निर्माते केतन पाटील सर, या सर्वांचं, आचांताई भट यांचा परिवार, अनेक मान्यवर कवी, राहुलदादांचे मित्रपरिवार, आमच्या अण्णांचे बाबूजींचे मित्रपरिवार, या सर्वांचं मी NNI फाउंडेशनच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. साहित्य क्षेत्रामध्ये काम करत असताना कलाकारांना, साहित्यिकांना, कवींना प्रोत्साहन देण्यासाठी गेले 4-5 वर्षापासून अशा प्रकारचे पुरस्कार, सन्मान आपण NNI फाउंडेशनच्या वतीने देत असतो. आणि एकूण सर्वांना त्याची प्रेरणा घेऊन ते चांगलं काम भावी आयुष्यामध्ये त्यांच्या करत असतात. आणि असाच एक प्रयत्न यावर्षी आपण राहुलदादा जाधव यांना देऊन त्यांचा सन्मान करत आहोत. NNI फाउंडेशन आणि आज जमलेले जे मान्यवर आहेत यांचं अतूट असं नातं आहे. प्रशांतदादा नेहमीच थोड्या वेळ का होईना पण बाबूजींच्या कार्यक्रमाला येऊन जातात आणि त्यातनं आम्हाला खूप खरं प्रेरणा मिळते. राहुलदादा आत्ता जरी ते शूटिंग करत असले तरी देखील त्यांचं फार मोठं योगदान इथलच्या कार्यक्रमाला असतं. सिने क्षेत्रामध्ये शॉर्ट फिल्म किंवा गायन याच्यामध्ये त्यांचं अतिशय कर्तृत्व आहे आणि डिव्होटेड वर्क करतात. एखादं काम करायचं ते अगदी मनापासून करतात आणि त्याच्यामुळे आम्हाला NNI फाउंडेशनला खूप असा फायदा झालेला आहे. त्यांचा मित्र परिवार पण इथे की प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची हजेरी असते आणि ह्या कार्याचा त्यांचा गौरव म्हणून आपण हा त्यांना कलारत्न पुरस्कार देतो. आणि योगायोग म्हणजे त्यांचे गुरु रवी किरण वडगाव शिवानंद महाराज मठाधिपती आहेत आणि त्यांनी सांगितल्यावर गुरूंच्या उपस्थितीमध्ये त्यांचा हा बहुमान होतोय आणि NNI फाउंडेशनलाही त्याचं फार कौतुक वाटतंय. आणि मी परत एकदा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो आणि माझे प्रश्न थांबवतो. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना आपण देवाचं भजन, कीर्तन, नामस्मरण करतो. त्याचप्रमाणे आम्ही साहित्यिक कलावंत ग्रंथांचं पूजन करतो. तर सर्व मान्यवरांना आपल्या भारतीय संस्कृतीचा परंपरा जतन करण्यासाठी ग्रंथपूजन करूया. आणि त्याचं सत्व बाबूजींनी आमच्या जाणलं आणि त्यांच्या स्वभावाचे गुण या सर्वांमध्ये मिसळणं. स्वभावाला गुणधर्म अनेक असतात पण गुण भरपूर असतात. असे या गुणी माणसांचे सत्कार नेहमी आमच्या या विचारपीठावरून केले जातात. अनेक योगायोग. महाराज आमच्या दोघांचे मित्र आहेत पहिले, आता ते मठापती आहेत. तर महाराजांचं फार मोठं कार्य आहे. त्यांचा पूर्व इतिहास पाहिला तो किती पाणी होईल याचा मला अंदाज नाही, एवढी त्यांची महती आहे. आणि त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवरती ती बातमी पाहिली आणि राहुलदादाला आश्वासन केलं की मी त्या तुमच्या पुरस्काराला हजर राहणार आहे. ते वानरसीर असतात पण हे मठापती आहेत. त्यांच्या कार्याची आधी स्थिती चित्रपट, गाणी, कलाकार या नावाने त्यांना अख्खा महाराष्ट्र ओळखत होता. पण आता नुसता महाराष्ट्र नाही तर भारतातले जेवढे राज्य आहेत तेवढ्यांना त्यांची महती आहे. आज योगायोग म्हणजे 31 डिसेंबर अनेक प्रकारचे लोक साजरे करतात. पण आमच्या NNI फाउंडेशनचा वारकरी संप्रदायाचा परिवार
हा नेहमी वेगळं ध्येयपूरी संकल्प करून लोकांपर्यंत चांगला विचार आणि आचार आणण्यासाठी हा नरके परिवार संसार उपयोगी गाड्यातून आपला वेळ काढून धन खर्च करून कार्यक्रम घेतात. कधी कोणाकडनं कोणती कसली मागणी केली जात नाही, कोणत्या कवीकडनं मागणी केली जात नाही. म्हणजे साहित्यात चाललेली लुटालूट ही आमच्या संस्थेकडे नसतेच आणि कधीही नसणार नाही. तसेच या कार्यक्रमाला स्नेहकला आविष्काराचे प्रमुख राम सरवगड आलेले आहेत, त्यांचेही सहर्ष स्वागत. संजय मांगाडे हे पण आले आहेत गीतकार, त्यांचेही सहर्ष स्वागत. चंद्रकांत गायकवाड आले, त्यांचेही सहर्ष स्वागत. असे महामहिम व्यक्ती कलाकाराच्या प्रेमापोटी, कारण कला प्रत्येकाला उगत नसते. आईच्या पोटातून कोण शिकून आलेला नसतो, पण संसारात पडल्यानंतर सर्व कलागुणांना वाव मिळण्यासाठी कोणतरी गुरु भेटतो. या गुरूंच्या चरणाला स्पर्श करण्यासाठी अनेक जण इथं आलेले आहेत. प्रत्येकाला गुरु असल्याशिवाय विद्या मिळत नाही, हा निसर्गाचा नियम आहे. तर आपण आजच्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. आजचा जो पुरस्कार ज्यांना आपण जाहीर केला आहे, राहुल जाधव, तर त्यांना आपण तो पुरस्कार प्रदान करणार आहोत. तो पुण्यनगरीचे माजी महापौर प्रशांतदादा जगताप यांच्या हस्ते आणि महाराज यांच्या हस्ते आणि केतन पाटील यांच्या हस्ते तो पुरस्कार वितरण सोहळा होतोय. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. राहुलदादा जाधव आजच्या या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आहेत. ज्ञानई फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महास्वामी शिवानंद सरस्वती महाराज, या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे प्रसिद्ध उद्योगपती आणि चित्रपट निर्माते माननीय केतनजी पाटील, त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला आणि मला आमंत्रित केलं असे सुप्रसिद्ध सन्मान्य सीतारामजी नरके बाबूजी, त्यांचा परिवार, उपस्थित मंडळी भगिनी, आज या ठिकाणी छायाचित्रकार राहुलजी जाधव यांना सन्मानित केलं जाणार आहे. ज्ञानई फाउंडेशन मागील कित्येक वर्षापासून खूप चांगल्या विविध उपक्रमांचं आयोजन करत असतं. त्यातलाच एक भाग म्हणून आज राहुलजी यांना या फाउंडेशनचा पुरस्कार मिळणार आहे. मी राहुलजींना सर्वप्रथम त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. कुठलाही मनुष्य हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामकाज करत असताना आपापल्या परीने एखाद्या सेक्टरमध्ये छाप उमटवण्याचा प्रयत्न करत असतो. कोणी राजकीय जीवनामध्ये, कोणी सामाजिक जीवनामध्ये, कोणी प्रशासकीय सेवेमध्ये कामकाज करत असतात. तसंच छायाचित्रकार म्हणून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा इतिहास, खूप चांगल्या पद्धतीचा निसर्ग हा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न हा विविध छायाचित्रकार करत असतात. सगळ्यांना जंगलात जायला जमत नाही, सगळ्यांना समुद्रकिनारी जायला जमत नाही, सगळ्यांनाच बर्फाळलेल्या प्रदेशात जायला जमत नाही, सगळ्यांनाच डोंगर दऱ्यातल्या वनस्पती पाहायला जमत नाही. कदाचित ते शारीरिकदृष्ट्या, काहींना आर्थिकदृष्ट्या, काहींच्या मर्यादा त्या स्पष्ट झालेल्या असतात. पण एखादा छायाचित्रकार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, एखाद्या काढलेल्या चांगल्या चित्रांच्या, म्हणजे एखाद्या चांगल्या फोटोजच्या माध्यमातून त्या मंडळींना त्या ठिकाणी घेऊन जातो. कधी सह्याद्रीत घेऊन जातो, कधी हिमालयात घेऊन जातो. ही खऱ्या अर्थाने त्या छायाचित्रकाराची, अर्थात फोटोग्राफरची हातोटी आहे किंवा त्या संदर्भातली सचोटी असं म्हणावं लागेल. कारण की एखाद्या ठिकाणचं चित्र हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅमेरा बंद करणं हे सगळ्यांना जमेल अशातला काय भाग नाही. आपल्या हातात आजकाल मोबाईल आहे, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कॅमेरे आहेत. पण आपण पाहतो की 10 लोकांनी एकाच वेळी फोटोज काढले स्वतःच्या मोबाईलमधून की एखाद्या कोणाच्या तरी मोबाईलमध्ये चांगला फोटो आलेला असतो. याचाच अर्थ ज्याच्या हातात तो मोबाईल होता त्याच्याकडे ती कला होती, त्याच्याकडे ती दृष्टी होती की त्याला नेमकं ते पिक्चर कसं कॅप्चर करायचं ते जमलं. आणि 9 लोकांचे फोटोज चांगले येतच नाहीत, सिरियसली येत नाहीत. आम्हाला तर राजकीय क्षेत्रामध्ये रोज अनुभव असतो, कारण की दिवसभरात 20, 22, 25 कार्यक्रम आम्ही करतो आणि मग सगळ्याच कार्यक्रमांचे फोटोज आमच्या बरोबरचा माणूस चांगला काढेल अशातला काय भाग नाही. आणि एखादा फोटो असा काढून जातो की त्यावेळेस दिवसभरात असं वाटतं की आपल्या नेत्याबरोबर होतो किंवा एखाद्या मोठ्या माणसाबरोबर आपल्याला तो कार्यक्रम शेअर करायला मिळाला आणि त्यांच्याबरोबरचा एक अविस्मरणीय फोटो आपल्याला आपल्या माणसाने काढून दिला. तसंच राहुलजींनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामकाज केले, म्हणून आज तुमच्या समोर त्यांना सन्मानित केलं जाते.
आज या माध्यमातून ज्ञानाई फाउंडेशन खूप चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहे, याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. राजकीय मंडळी किंवा महानगरपालिका, जिल्हा परिषदा किंवा एखादं राज्य सरकार किंवा केंद्र सरकार सगळ्याच गोष्टी करेल अशातला काय भाग नाही. ते शेवटी शासकीय मर्यादेमध्ये जेवढं काही करतात तेवढं करेल. पण या देशाच्या किंवा या जगाच्या निर्मितीपासून वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळे फाउंडेशन, वेगवेगळे प्रतिष्ठान पुढे आले. त्यांनी आपापली जबाबदारी पार पाडली. म्हणून गडचिरोलीसारख्या ठिकाणी बाबा आमटेंचं काम मोठं उभं आहे. बाबा आमटे म्हटले असते की बाबा मला काय घेणं देणं, मी कशाला गडचिरोलीमध्ये जाऊ, मी अमुक समाजातला येतो, माझं शिक्षण चांगलं आहे, माझ्या कुटुंबाचं शिक्षण चांगलं आहे, मी माझं आयुष्य का तिथं व्यतीत करायचं. तर त्या ठिकाणी नक्षलवाद्यांच्या विळख्यात अडकलेल्या भटक्या आदिवासी समाजाला न्याय मिळाला नसता ते मुख्य प्रवाहात आलेलं असते. तसंच आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मंडळी काम करतात आणि ती त्या परिसराला एक वेगळ्या उंचीवर जाऊन पोचवतात. तसंच आमच्या नरके बाबूजींचे त्यांनी आपली हयात पोलीस खात्यामध्ये घालवली, पण त्याच्यानंतर आपल्यातला कवी, आपल्यातला लेखक बाहेर आणला, आपल्यातला समाजसेवक, आपल्यातला सामाजिक कार्यकर्ता पुढे आणला आणि मग त्या निमित्ताने हे काम उभं राहते. अर्थात तुम्ही सगळे त्यांचे सहकारी म्हणून निश्चित या सगळ्या गोष्टीच्या उभारणीमध्ये तेवढेच या संदर्भातले क्रेडिट होल्डर आहात. शेवटी आयुष्याच्या उंबरठ्यावर आल्यानंतर आपल्यातले जे सुप्त गुण राहिलेत, आपल्यातल्या ज्या काय भावना प्रकट करायच्या राहिल्या त्या निश्चित प्रकट केल्या पाहिजे. काही लोकांना खूप सारे पैसे असतात आणि जाताना सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना भावना प्रकट करता येत नाही. हे आम्ही आमच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये नेहमी अनुभवतो. म्हणजे मी नेहमी सांगतो की माझ्या हाताची अजून 10 बोटं भरायची. ती कुठल्या बाबतीत, मी मागच्या 27 वर्षामध्ये खूप सामाजिक राजकीय जीवनामध्ये कार्यरत राहिलेला कार्यकर्ता आहे. पण ज्यांच्यासाठी 200-500 कोटी रुपये कमवून ठेवले, त्यांच्या अंतिम क्षणात आम्ही हॉस्पिटलला गेल्यानंतर ती मंडळी, त्यांची मुलं किंवा त्यांची नातवंड सांगत असतात ICUमध्ये आहेत, खूप सिरियस आहेत, ॲक्च्युली गेलेले आहेत आबा, पण हे डॉक्टर लोक हॉस्पिटलवाले फसवतात बिलासाठी. आबा श्वास घेत असतात पण घरच्यांची इच्छा असते की कशाला 30 लाख बिल झाले, 32 लाख बिल झाले, कशाला आबांना आता आबा जास्त बिल खातील. पण हा विचार कोणीच करत नाही की आबांनी 300 कोटीची प्रॉपर्टी ठेवलेली आहे. त्यामुळे आबां, मी त्या नातवांना नाव नाही ठेवत, मी आबांना नाव ठेवतो का आबांनी उगाच कशाला पोटाला चिमटा काढून आयुष्याला मारून 300 कोटी रुपये ठेवले. असे शेकडो केस आणि मी बोटं भरली नाही याचा अर्थ काय, मी काय नाही ना की श्रीमंताचं नाव एकही माझ्या डोळ्यासमोर आहे. पण मी माझ्या जीवनामध्ये 5-7 लोक अशी पाहिली की त्यांचं एखादं घर आहे आणि त्यांची आई किंवा वडील ॲडमिट आहेत आणि खूप दिवस हॉस्पिटलमध्ये काढलेत, पण ते म्हणतात की नाही दादा, ही प्रॉपर्टी त्यांच्यासाठी विकायची वेळ चालेल, आम्ही भाड्याच्या खोलीत जाऊ, तर त्यांना बरं केल्याशिवाय आम्ही डिस्चार्ज करणार नाही. अशी 6-7 माणसं मला आयुष्यात भेटली. एवढं मोठं राजकीय जीवन असताना सुद्धा आत्तापर्यंत दिलखुलास माणसांना भेटली की हॉस्पिटलला गेलोय, आहेत, आई सिरियस आहे किंवा वडील सिरियस आहेत, पण नाही आम्हाला त्याला वाचवायचं आहे, काही करून वाचवायचं आहे, अशी बोलणारी मंडळी अलीकडच्या काळात कमी झाली. ती सुद्धा वस्तुस्थिती. मी का सांगितलं, तुम्ही जी मंडळी बसलेली ती वयाच्या उंबरठ्यावर बसलेली आहेत आणि खूप साऱ्या लोकांना आयुष्य जगताच येतं असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनाही जगता येत नाही, ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांचा तर भागच आलाही नाही. पण हे होत असताना अशा माध्यमातून एक विरंगुळ्याचा, एक आनंदाचा क्षण येतो. तो आनंदाचा क्षण हा आपण अनुभवाचा असतो. ते कवी संमेलन असेल, ते नाट्य संमेलन असेल, ते कदाचित साहित्य संमेलन असेल, यातून एखादा जोक, एखादा नका विनोद, एखादा नका भावपूर्ण वाक्य आपल्याला आयुष्याचं नका एकूणच सार देऊन जातं. तसंच सार ज्ञानाई फाउंडेशन आणि तुमचं कवी संमेलन कायम देतं आहे. मला इथे येताना आनंद वाटतो, कारण की शेवटी आम्ही राजकीय कार्यकर्ते आहोत. कुठेतरी एखाद्या मैतीतून घरी जाऊन फ्रेश आंघोळ करून आलेला असतो, पुढे तुमच्या कार्यक्रमातून पुढे कुठेतरी लग्नाला जायचं असतं. दिवसभरात इतके वेगवेगळे क्षण अनुभवायला मिळतात, सुखाचे दुःखाचे. आणि त्याच्यामध्ये कवी संमेलनात आलं, एखादा कुणाची शेरोशायरी ऐकली की असं वाटतं की ओके, आपण काय जीवनात फार काय सिरियस किंवा फार गंभीर होण्याची गरज नाहीये, चला परत एकदा फ्रेश होऊन पुढे जायला हरकत नाही. त्याच्यामुळे अशाच प्रकारे जीवन जगायचं असतं. कवी आणि लेखकांनीच खूप राजकीय कार्यकर्त्यांना, सामान्य माणसाला दुःखातून पुन्हा सुखाच्या मार्गावर आणलेलं आहे आणि तुम्ही करताय त्या सगळ्यांना मी मनापासून वंदन करतो, सॅल्यूट करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली. दादांना एक जुनी आठवण नव्याने करून देतोय की दादा जेव्हा कार्यकर्ते होते, साधे कार्यकर्ते, फक्त अजून नाही, आम्ही तर नाही म्हणू शकणार, तुम्ही म्हणू शकता, कारण ते तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही जेव्हा कार्यकर्ते होते तर याच राहुल दादांनी तुमचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढलेले आहेत आणि ते आमच्या सगळी आहेत. आम्ही प्रत्येकाला आमच्या कॅमेऱ्यात कैद करतो. हा आमचा व्यवसाय नसून छंद आहे.
त्यामुळे त्यांना आम्ही तुमच्याच हस्ते पुरस्कार देण्याचं आयोजन आहे. दुसरी एक गोष्ट, या दादांनी कवीविषयी सांगितलं. साहित्य सम्राट या संस्थेचा आम्ही प्रस्ताव महानगरपालिकेकडे दिला तेव्हा आम्हाला साहित्यिक कट्ट्याची मंजुरी दादांनी दिली. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण कलेवरती, गाण्यावरती, कारण पवार साहेबांचा वारसाच असा आहे, सांस्कृतिक हा विभाग कर्तृत्वान व्यक्तीबरोबर असतो. तो साहेबांचा सुगंधाचा आणि कर्तृत्वाचा वास या दादांपर्यंत आलेला आहे आणि त्याच्या सुगंधाच्या परिमळात आम्ही सर्वजण जगतो आहोत. कारण त्यांच्या नावातच काय आहे, प्रशांत आहे, आडनाव जगताप आहे. राजकारणात फार मुत्सद्दी लोक असतात, काही मायाळू असतात, काही धाडशी असतात आणि काही जिद्दी असतात आणि काही भांडखोरही असतात. असे अनेक प्रकारे त्यांनी भोगलेलं आहे. महापौर असताना त्यांच्या सानिध्यात बरेचसे कार्यक्रम मी केलेले आहेत. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष केतन पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आम्ही आमच्या संस्थेमध्ये बाकीच्या संस्थेसारखे प्रोटोकॉल पाळत नाही. आमचा जो माणूस विचारपीठावर असतो तो आमचा असतो, तो अध्यक्ष आहे, प्रमुख पाहुणा आहे, असं काही नसतं. केतन पाटीलने आपलं मनोगत व्यक्त करावं. केतन पाटील साहेब. आजच्या या कार्यक्रमाचे ब्लॅक अँड व्हाईट काढलेले सोडा, आता चांगले फोटो काढ. माननीय तेव्हा काळच तो होता ना, तेव्हा कुठं कलर होता. अध्यक्ष मलके साहेब पुरस्कार आणि रविकुमार महाराज, त्याचप्रमाणे इतर जमलेले साहित्यिक, कवी आणि कवित्री यांना दादांनी एक दोन गोष्ट फार मोलाच्या सांगितल्या की आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी कमवत असताना तुम्ही स्वतःसुद्धा जगायला शिका. ह्याच्यातून त्यांनी एक 2 मिनिटामध्ये खूप काही सांगून गेले त्यांच्या वाक्यरचनेमध्ये की माणूस आयुष्यामध्ये फक्त पैशासाठी जगतो, एवढी धावपळ करतो. आपल्या जे छंद आहेत, आपल्या ज्या गोष्टी आपल्याला काही आयुष्यामध्ये सुप्त गुण आपल्याला प्रेरित करायचं असते, ह्या गुणामध्ये प्रत्येक गोष्ट आपण राहून जातो. आणि ही गोष्ट कमीत कमी मी आज एक 2 महिन्याच्या संपर्कामध्ये, नरके सरांच्या संपर्कामध्ये मी आलो आहे की हा माणूस की सुप्त गुण आपले ह्या वयामध्ये रिटायरमेंटमध्ये सुद्धा खूप आनंदामध्ये जगतो. त्यांच्यासाठी सुद्धा मी सगळ्यांनी टाळ्या वाजवून मी अशी त्यांना सगळ्यांना करतो. एक आयुष्यामध्ये छंद हे जोपासला पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये कुठलीही सुरुवात योग्य आणि चांगल्या पद्धतीने केली तर तिचा शेवट फार चांगल्या पद्धतीने होते. दादांसारख्या या मंचावर आम्ही एक छोटा उद्योजक, सिनेमा निर्मितीमध्ये आम्ही आहे, ह्याच्यामध्ये आम्हाला 1-2 शब्द मांडण्याची, विचार मंच करण्याची, विचार संवाद करण्याची आणि त्यांचे चांगले विचार ऐकण्याची आम्हाला संधी मिळाली. त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि माझे रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आजच्या कार्यक्रमाचे मठापती महाराज यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आपल्या शिष्याविषयी. ओम नमः शिवाय. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वैद्वातीतं गगनसदृशं तत्संशादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतत्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. विश्ववंद्य विश्वाराध्य काशी विश्वेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय प्रशांत जगताप साहेब, त्यानंतर चित्रपट निर्मिती अग्रगण्य असे असणारे केतन पाटील साहेब, चंदन शिव सर,
आणि नरके साहेब व व्यासपीठाच्या समोर बसणारे सर्व श्रोते आणि आजच्या या कार्यक्रमाचे जे आपण महात्मा म्हणू आम्ही त्यांना कर्मयोगी असे आजचे पुरस्काराचे मानकरी राहुल जाधव साहेब या सर्वांना माझं वंदन. या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो, आपण सर्वजणांना माहिती आहे की आतापर्यंत आपण मान्य करत होतो की फक्त 7 आश्चर्य आपल्या या जगामध्ये आहेत. आम्ही जसं व्यासपीठावर बसलो काशीच्या, त्यानंतर आम्हाला थोडंसं आणखी 7 पैकी आणखी 3 एक्स्ट्रा आश्चर्य मिळाले. ते म्हणजे असं आहे, जगात 3 मुख्य असे आश्चर्य आहेत असे आम्ही मानतो, ज्या जन्मभर आपण मी बरोबर राहतो. त्या मीचं स्वरूप आपल्याला आतापर्यंत समजलं नाही, पण मी मात्र सोडायला तयार नाही. हे एक आश्चर्य आहे. दुसरं आश्चर्य असं आहे की जीवनामध्ये सारा जेवढा काही व्यवहार आहे तो सर्व व्यवहार आपण आपल्या मनाला समोर ठेवून व्यवहार करतो, पण ते मन आपल्या ताब्यामध्ये राहत नाही. हे एक आश्चर्य आहे. आणि तिसरं आश्चर्य असं होतं, सर्वजण म्हणतात प्रपंच वाईट आहे, प्रपंच वाईट आहे, पण प्रपंच सोडायला कोणीच तयार नाही. असे हे 3 आश्चर्य आहेत. परंतु राहुल दादांच्या बाबतीमध्ये सर हे 3 आश्चर्य लागू पडत नाहीत, कारण त्या व्यक्तीनं प्रपंचाचा तर त्याग करतच आलेले आहे. दुसरी गोष्ट, मी नावाचं त्यांच्याकडे कुठलाच मीपणा नाही आणि मनावर त्यांचा ताब आहे. मी मनावर ताब आहे याच्यासाठी म्हणतो की चित्रपटसृष्टी मी पण जवळून पाहिली. मी जेव्हा काशी जगद्गुरू पीठावर बसायचो त्याच्या अगोदर मी जवळपास 20-22 वर्षे चित्रपटामध्ये कामं केली. असे कामं केले की जवळपास महिलांच्या शिव्या पण खाल्ल्या मी, एवढे निगेटिव्ह रोल केले. आणि म्हणून दादांचा आणि माझा इतका जवळून संबंध आला, परंतु त्यांनी मीपणा कधीही याच्यामध्ये दाखवला नाही. प्रपंचाच्या बाबतीमध्ये याच्यासाठी म्हणतो की दादांनी ज्या ज्या वेळेला चित्रपट केले, शूटिंगला आम्ही 2-2, 3-3 महिने एकत्र राहिलो, पण कधी घराकडला विचार कधी त्यांनी केला नाही. म्हणून तो एक त्यांच्यासाठी त्याग आहे. असं व्यक्तिमत्व असणारे राहुल दादा यांना खरंच नरके साहेब तुम्ही योग्य व्यक्तीची निवड केली आहे आणि या पुरस्काराचे खरेच मानकरी आहेत. आजकाल आपण पुरस्काराच्या बाबतीमध्ये पाहतो बऱ्याच ठिकाणी पुरस्कार पैसे देऊन दिला जातो, पण तुम्ही खरंच दादांच्या बाबतीमध्ये योग्य असं व्यक्तिमत्व निवडलं आणि त्यांना हा पुरस्कार दिला, यामध्येच आम्हाला खूप मोठं समाधान वाटतं. काल मी सहज व्हॉट्सअपवर न्यूज पाहिली. काल आम्ही हर्षवर्धन पाटलांच्या तिथे मुक्कामी होतो आणि तिथून जयवंत पाटलांचा फोन आला की तुम्ही तासगावला मुक्कामी या. पण दादांचा न्यूज पाहिल्यानंतर मी दादांना फोन केला आणि म्हटलं की मी आता तिकडे नाही, आणि पाटलांना तिकडे सांगितलं की मी तुमच्याकडे परवा येतो. आज मला इकडे जाणं खूप गरजेचं आहे. आणि मी रातोरात मग हर्षवर्धन पाटला साहेबांना म्हटलं की मला पुण्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आता सोडा. मग रात्री आम्हाला त्यांनी इथे 11:30 वाजता आणून सोडला. म्हणून आज हा योग आला. तर दादांचं मी परत खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी नरके साहेबांना पण खूप खूप शुभेच्छा. आणि असेच आपले ज्ञानाई हे ज्ञानाचा अमृत वर्षाव घेऊन अहोरात्र वाढत राहो ही शुभेच्छा देतो आणि सर्वांना काशीपीठाच्या मार्फत अनंत कोटी मंगलमय शुभाशीर्वाद देतो आणि इथेच माझ्या वाणीला पूर्ण देतो. ओम शांती शांती शांती.
धन्यवाद महाराज. कौतुकांचा गाव आहे कौतुके करून घ्या, तुमचा न माझा सत्कार एकदा उरकून घ्या. कारण सर्व सत्कारार्थी इथं आहेतच. त्या सर्वांचं सत्कार करणं ही आमच्या संस्थेची परंपरा आहे. तर आजच्या या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती राहुलदादा जाधव, शारदा वहिनी आणि सौरभ जाधव हे सर्व कुटुंब आयुष्यातला पहिला पुरस्कार. कारण ज्याला आयुष्य कळलं त्याला भविष्य कळतं, ज्याला भविष्य कळलं तो खरा मनुष्य. आणि ज्यांनी हातात कर्तृत्वाचं धनुष्य धरलंय अशा हा धनुष्यवीर बारासाठी राहुल दादांसाठी जोरदार टाळ्यांच्या वर्षावात पुरस्कार वितरण सोहळ्याचं. शारदा वहिनींनी वर यावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष केतन पाटील यांचा सत्कार डॉक्टर चारुदत्त नरके सरांनी करावा. शारदा वहिनींसाठी सत्काराचा कार्यक्रम थांबवला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रशांतदादा जगताप यांचा सत्कार लोककवी सीताराम नरके सरांनी करावा. आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराजांचा सत्कार प्रशांतदादांनी करावा. दैनिक पुढारचे वार्ताहर शिवाजी शिंदे यांचा सत्कार अप्पासाहेब नरकेंनी करावा. तसेच दैनिक टोल्याचे डॉक्टर बळीराम ओहोळ यांचाही सत्कार डॉक्टर चारुदत्त नरके सरांनी करावा. तर साहित्यिकांनी आयोजकांनी पत्रकार नाही जपले तर बातमी छापून येत नाही. तर त्यांचा पहिला सत्कार करणं ही काळाची गरज आहे. साध संगीत कलामंच चंद्रकांत गायकवाड आणि स्नेह कलाविष्कार राम सर्वगोड साहेब यांचाही सत्कार करण्यात येतोय. कारण ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये विठ्ठलाला जाग करण्याचं काम आणि दहीभाताचा काला या सर्वगोड कुटुंबियांनी दिला. असे ते सर्वगोड अगोदरचे कांबळे व त्यांनी दुधाचा काला केल्यानंतर त्यांचं आडनाव सर्वगोड झालेलं आहे. ज्ञानाई फाउंडेशनचे चिन्मयी यांनी विचारमंचावरती यावं. चिन्मय नरके यांनी विचारमंचावरती यावं. या सर्वगोड साहेब उत्कृष्ट गायक आहे. त्यांच्यामध्ये अजून जिवंत राम आहे असे ते राम सर्वगोड. तर सर्वगोड साहेब ज्यांचं नाव आत्माराम असतं त्यांचा आत्मा जाग्यावर नसतो, फक्त राम असतो. काहींचा राम जाग्यावरती आणि आत्मा गायब असतो. तसेच ते यूट्यूब चॅनलचे आमचे धगधगते आणि धडधाड धडाडीचे त्यांचं आडनावर डडार आहे आणि त्यांचं नाव सचिन आहे. यांचा आज वाढदिवस आहे.
दादांनी त्याचा सत्कार करावा. कुठेही केव्हाही कधीही असं जगण्याचं त्यांचं ब्रीदवाक्य असणारे सचिन, 7 समुद्राच्या पलीकडे त्याचं एक चित्रपटाचं गीत गेलेलं आहे. त्याची झलक तो ऐकवणारच आहे आपल्या कार्यक्रमामध्ये, काव्य मैफिलीमध्ये. तसेच हरिभक्तपरायण बडदे महाराज यांचाही सत्कार करण्यात येतोय. तर प्रशांतदादा जगताप यांनी त्यांचा सत्कार करावा. बाकी सर्व मान्यवरांचा आपली कविता गीत गायन झाल्यानंतर सर्वांचा सत्कार आपण करणार आहोत. तर दादांना वेळ नाहीये, पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे. राजकारणी मंडळी ही सर्व क्षेत्रात माहीर असतात, सर्वांना शब्द दिलेला पाळतात, कारण त्यांच्या हातात घड्याळ आहे आणि ती घड्याळाची सेवा करतात. दादांना एवढंच मी सांगू इच्छितो की शरदाचं चांदणं बाई लाल किल्ल्यावरी, बाई मी गोंदले गोंदले घड्याळ काळजावरी, असं तुमचं कार्य आणि महती सर्व घड्याळाप्रमाणे काटेकोर आहे. आणि असंच काटेकोर कार्य करावं आणि आमच्या सर्व संगीत कला गायक कवींना आणि पत्रकारांना नेहमी मार्गदर्शन करावं आणि सहकार्य करावं, एवढीच अपेक्षा. धन्यवाद. अनेकांच्या सहवासामध्ये राहुल दादा आहेत. अनेकांना खूप मोठं केलं त्यांनी, ते मात्र स्वतः अंधारात राहिले. प्रकाशामध्ये आणण्याचं काम करणारा आमचा हा मित्र, त्या मित्रासाठी हा एक पुरस्कार, छोटासा पुरस्कार, फार मोठा नाही. दादा तुम्हाला सांगतो, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत प्रवास आहे. आणि श्वास जेव्हा विकत घेण्याची वेळ येते ना, तेव्हा माणसाचं आयुष्य संपलेलं असतं. माझ्याकडे जोपर्यंत पैसा आहे, माझी जोपर्यंत पेन्शन आहे, त्या पेन्शनमधून मी असे उपक्रम घेत राहणार. मला दुसऱ्याचं नको, दुसऱ्याचं घेऊन तर कोणाला देता येईल, पण माझं जे आहे ते मी दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करतो. आणि तेच देण्याची बुद्धी शेवटपर्यंत माझ्यामध्ये राहावी. दुसऱ्याकडचं न घेता आपलं स्वतःच जेवढं काय देता येईल ते देण्याचा मी प्रयत्न करतोय. वेदनेचे गाणे आता मी कुठेही गाणार नाही, वेदनेचे गाणे आता मी कुठेही गाणार नाही, आणि या समाजाचं देणं दिल्याशिवाय मी काही इथून जाणार नाही, या भावनेनं मी जगण्याचा प्रयत्न करतोय. तर मी चारुदत्त नरके यांना विनंती करतो की हा पुरस्कार देण्यापूर्वी त्यांच्यासाठी जे मानपत्र आहे त्याचं फक्त वाचन करावं 2 मिनिटांमध्ये. नमस्कार. ज्ञानाई कलारत्न पुरस्कार 2023 मानपत्र श्री राहुल रामचंद्र जाधव, फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग, संस्थापक SG फिल्म प्रोडक्शन घोरपडी पुणे. दादांसाठी मैत्री तुमची निखळ जणू खळखळता झरा, मैत्री तुमची निखळ जणू खळखळता झरा, शब्द पाळता दिलेला करून दाखवता खरा. पुणे शहर संस्कार आणि संस्कृती जपणारी नगरी, हाच वारसा जपणाऱ्या जाधव परिवारात तुमचा जन्म झाला. वडील श्री रामचंद्र जाधव हे क्लास 1 अधिकारी आणि आई सौ शांताबाई जाधव शिस्तप्रिय गृहिणी यांच्या संस्कारात तुम्ही लहानाचे मोठे झालात. फक्त पाहूनच केबल ऑपरेटिंगचे काम शिकलात. नोकरी करायची नाही तर स्वतःची कला जोपासून व्यवसाय करायचा ही तुमची जिद्द. जे काही करायचे ते प्रामाणिकपणे कर ही वडिलांची शिकवण. या शिकवणीचे पालन करत तुम्ही तुमचा जीवन प्रवास सुरू ठेवला. अतिशय संघर्ष करून तुम्ही SG फिल्मची स्थापना केली. अनेक कलाकारांना घडवण्याचे काम तुम्ही केले. SG फिल्ममधील अनेक कलाकार आज मराठी हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहेत. अनेक गायक कलाकार कराओके गाण्याचे स्वतंत्र कार्यक्रम करत आहेत. त्यांना प्रसिद्धी मिळाली फक्त तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनामुळे. आपण भले आणि आपले काम भले या उक्तीप्रमाणे आपल्या कामाला देव मानून त्याची मनापासून पूजा करीत राहिलात. अनेक कवी संमेलन, नाट्यस्पर्धा, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, कलाकारांचे आंदोलन, राष्ट्रीय व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी, लग्न समारंभ, वाढदिवस, डोहाळे जेवण, मुंज इत्यादी ठिकाणी तुम्ही कॅमेरा घेऊन सर्वांच्या अगोदर हजर असता. मानधनाची कधीच अपेक्षा ठेवली नाही. नेहमी सहकार्याची भूमिका तुम्ही जीव ओतून पार पडत आलात. एवढेच नव्हे तर कोरोनाच्या काळात अनेक कलाकारांना मोफत अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तुम्ही केले. तुम्ही आतापर्यंत अनेक प्रोफेशनल फिल्म्स, डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म्स आणि ॲड फिल्मची निर्मिती केली. 1993 साली आषाढी ही डॉक्युमेंटरी फिल्म बनवली. DD दूरदर्शनवर ही दाखवण्यात आली. त्यावेळी सर्व स्तरातून तुमच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव झाला. पंखातले आकाश, बाळाभाऊंचं सपान, कटिंग चहा, अंत सुरुवातीचा, कोशिश या अनेक शॉर्ट फिल्मची निर्मिती केली. प्रेम आणि भुलेश्वर महिमा हा व्हिडिओ अल्बमही केला.
उत्कृष्ट कॅमेरामन आणि उत्कृष्ट गायकही वृद्धावली अनेक नामवंत कलाकार आणि ज्येष्ठ साहित्यकांना तुम्ही बहाल केली. सामाजिक कामातील तुमचे अग्रेसर राहिलात. तुमच्या या कामात पत्नी सौ शारदाताई व मुलगा चिरंजीव सौरव यांचे सहकार्य नेहमीच मिळत आले आहे. त्यांचाही या पुरस्कारात मोलाचा वाटा आहे. ही गोष्ट नाकारता येणार नाही. तुमच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाला ज्ञानाई कलारत्न पुरस्कार 2023 देताना ज्ञानाई फाउंडेशनला अत्यंत आनंदात होत आहेच. त्याबरोबर योग्य व्यक्तीला हा पुरस्कार देऊन आणि त्यांचा गौरव केला जात आहे, ही आमच्यासाठी अत्यंत समाधानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आपला आतापर्यंतचा प्रवास पाहता आपण यापुढेही वडिलांच्या शिकवणीचे पालन करत अतिशय जोमाने करणार आहात यात काही शंका नाही. त्यासाठी आपणास उत्तम आरोग्य लाभो आणि आपण समाजासमोर दिशादर्शक दीपस्तंभ व्हावे ह्याच ज्ञानाई फाउंडेशनच्या वतीने तुम्हाला लक्ष शुभेच्छा आणि हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. सौरभ तो पण येऊ. खरं तर शारदाताई यायला हवे होते, कारण ह्या प्रवासामध्ये इथपर्यंत आणून ठेवण्याचं काम त्यांनी अतिशय प्रेमाने केलेलं आहे, आपुलकीने केलेलं आहे, घर सांभाळलेलं आहे आणि त्यांच्या प्रत्येक ठिकाणी त्या त्यांच्या सोबत असतात. आज काही महत्त्वाच्या कामासाठी ते आलेले नाहीत. इकडे परमपूज्य शिवानंद महाराज यांच्या हस्ते मानपत्र देण्यात येत आहे आणि पुणे शहराचे माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराचे अध्यक्ष आणि पुण्यनगरीचे भावी खासदार माननीय प्रशांत दादाजी जगताप यांच्या हस्ते ज्ञानाई कलारत्न पुरस्कार 2023 या ठिकाणी राहुल जाधव यांना देण्यात येत आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांना आहेतच. खूप खूप धन्यवाद दादा.